नमस्कार, मी डॉक्टर नेहा डोणगावकर. इंस्टाग्रामवर आलेल्या प्रश्नांकडे वळूया. मुंबईवरून कुणी पूनम आहे, तिने प्रश्न विचारलाय की स्ट्रेसमुळे जेनेटिक व्हिटिलिगो होऊ शकतो का? हा बऱ्याच, मला असं वाटतं ज्यांना व्हिटिलिगो आहे त्या बऱ्याच लोकांना असे खूप प्रश्न पडतात आणि खूप किचकट प्रश्न आहे ऍक्च्युअली, की स्ट्रेस झाला म्हणून जेनेटिक व्हिटिलिगो होऊ शकतो का? पण हे जस्ट हा जो क्वेश्चन आहे ह्याच्या दोन वेळेत आन्सर आहे. की पहिली गोष्ट तर तुमच्या घरी कुणाला आहे, जेनेटिक हिस्ट्री आहे आणि तुम्ही स्ट्रेस घेत असाल तर काही अंशी स्ट्रेस त्याला कारणीभूत असू शकतो. म्हणजे तुमची बॉडी हेल्दी आहे, यंग एज आहे, पण तुम्ही स्ट्रेस घेताय की माझ्या घरात आजीला आहे किंवा फॉर एक्झाम्पल आत्याला आहे तर मला होईल का, असं जर कंटिन्युअस तुम्ही स्ट्रेस घेत असाल, हा झाला त्या आजाराचा स्ट्रेस. आणि दुसरं तुमच्या आयुष्यात दुसरा कुठला तरी खूपच स्ट्रेस आहे असं जर असेल तर ते जे ज्यांना जेनेटिक हिस्ट्री आहे त्या लोकांना लवकर, म्हणजे कदाचित त्यांना आता एवढं लवकर होणार नसेल पण तो व्हिटिलिगो होऊ शकतो. आता काही लोक ज्यांच्यामध्ये जीन्समध्ये कुठली जेनेटिक हिस्ट्री नाही आहे तर ते नुसते स्ट्रेस घेत असतील तर त्यांचा जेनेटिक हिस्ट्रीशी काहीही संबंध नाही. म्हणून जेनेटिक असतं तेव्हा त्याचं पर्सेंटेज किती असतं ते पण लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही घाबरू नये, याच्यासाठी मी हे डिटेल उत्तर देते की तुमच्या घरात कुणाला तरी असेल तर ती येण्याची शक्यता 100% मुळीच नसती. असं कधीही होत नाही की एखाद्याच्या आजीला आहे तर त्याच्या मुलांनाही होतोय, नातवांनाही होतोय, त्याची शक्यता फक्त 30% असते. म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीत किंवा कदाचित त्यांच्या पुढच्या पिढीत कुठल्या तरी एका व्यक्तीला तो होऊ शकतो. तर त्याच्यामुळे असं घाबरायची गरज नाही आणि सारखं सारखं त्याच्यावर स्ट्रेस घेण्याची पण गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जेनेटिक हिस्ट्री असेल तरीही तुम्ही बघा, जुन्या काळामध्ये जेव्हा कोड असायचा तर तो कोड इतक्या फास्ट स्प्रेड व्हायचा नाही जो आता दिसून येतो. याचं काय कारण आहे? याचं एकमेव कारण आहे, पहिले जी रोगप्रतिकार शक्ती पहिलेच्या लोकांमध्ये होती ती आता हळूहळू कमी व्हायला लागली. त्याची कारण अनेक आहे, आपण ते एक सेपरेट व्हिडिओ पण केलेला आहे, त्याच्यावर तुम्ही तो बघू शकता. तर ह्याच्यामुळे जी स्ट्रेस आणि इम्युनिटी कमी व्हायला लागली त्याच्यामुळे तो आता लवकर स्प्रेड व्हायला लागला. त्याच्यामुळे जेनेटिक हिस्ट्री असेल तरी घाबरू नका. तुम्ही तुमचं आरोग्य व्यवस्थित ठेवलं तर तुम्हाला होण्याची शक्यता खूप कमी असते. म्हणून स्ट्रेस न घेणं हे त्याच्यावर सर्वोत्तम उपाय आहे. आणि स्ट्रेस येत असेल तर तो स्ट्रेस कमी करण्याची कारणं शोधा, जसं की योगा, प्राणायाम, मेडिटेशन. हे जर तुम्ही रुटीन लाईफमध्ये केलं तर स्ट्रेस ऑटोमॅटिक कमी होतो. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. हा खूपच सेन्सिटिव्ह प्रश्न आहे. कुणीतरी निशा म्हणून आहे, तिने विचारलेला की कुणाला टच केल्याने व्हिटिलिगो होतो का? हा एक समाजात पसरलेला खूप मोठा गैरसमज आहे. तुमच्या घरात जर एखादा व्हिटिलिगो असलेला व्यक्ती राहिला तरी तो तुम्हाला होणार नाही. हा आजार संसर्गजन्य मुळीच नाही, कॉन्टेजियस नाही. मराठीत संसर्गजन्य आणि इंग्लिशमध्ये त्याला कॉन्टेजियस. त्याच्यामुळे हा कुणाला होत नाही. कारण व्हिटिलिगो ज्यांना झालेला असतो त्यांच्या शरीरातली आंतरिक रचना किंवा आंतरिक खूप चेंजेस झालेले असतात बॉडीमध्ये. त्यांच्या शरीरामध्ये खूप ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार झालेला असतो, ज्याला आयुर्वेदात अपक्वाम म्हणतात. त्याच्यामुळे त्यांना व्हिटिलिगो झालेला असतो. तर तो तुम्हाला मुळीच येणार नाही. आणि तुम्हाला जर ह्याच्याबद्दल अजून जास्त माहिती हवी असेल, एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. अजून एक कुणी राहुल आहे, त्यांनी विचारलंय की व्हिटिलिगो असेल तर लग्नामध्ये काही प्रॉब्लेम येतो का? हा सुद्धा सब्जेक्ट असा आहे की लग्न हा एक आयुष्यभराचा विषय असतो. लग्न एकदाच होतं. त्याच्यामुळे आपल्या इंडियन सोसायटीमध्ये लग्न करताना खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या जातात. तर असं बघत असताना पांढरे डाग हा एक काहीतरी शाप असं आहे म्हणून पांढरे डाग आलेले असतात असं पण गृहीत धरलं जातं समाजामध्ये. आणि त्याच्याशिवाय पांढरे डाग असलेली व्यक्ती किंवा ज्यांच्या घरात पांढरे डाग आहे त्यातल्या मुला किंवा मुलीशी लग्न केलं तर जे नेक्स्ट जनरेशन मध्ये ते आलं ते कदाचित आमचं लग्न झाल्यावर आम्हाला जे मूल होणार आहे त्याला तर होणार नाही ना, ही शंका लोकांच्या मनात खूप असते. शंका म्हणण्यापेक्षा भीती असते. मग त्याच्यामुळे अशा ठिकाणी कशाला जायचं लग्न करायला, असं म्हणून बऱ्याचदा पांढरे डाग असणाऱ्या घरामध्ये मुला किंवा मुलीचं लग्न करायला लोक खूप घाबरतात. पण असं नाही आहे.
सगळ्यांना जर विटिलिगो जर घरात कोणाला असेल, सगळ्यांना होत नाही. 100% कुठले आजार जेनेटिक नसतात. ते जर कोणाला असेल तर त्यांच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पिढीत कुणाला तरी होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जर घरात कुणाला आहे तर असे लग्न टाळणं चुकीचं आहे. पण लग्नामध्ये प्रॉब्लेम येतात हे तितकंच खरं आहे. आता ह्याच्यासाठी सुद्धा लग्न आणि लग्नानंतर काय त्रास होतो याच्यासाठी आपला एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि त्यात लोकांना काय त्रास आहे त्याचे पण अनुभव आपण सांगितलेले आहे. आता आपण ह्याच्यानंतर पुढचे प्रश्न पुढच्या भागात बघूया. थँक्यू.